मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण लेन्स लॉचे एक ऍप्लिकेशन तुम्हाला दिलेलं आहे. ते ऍप्लिकेशन सिंपल आहे, वास्तविक फारसं काय अवघड नाही, पण दिलेलं आहे म्हटल्यानंतर घेऊन टाकूया. आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला लेन्स लॉच्या वेळी सांगितलेलं आहे. या लेन्स लॉचं ऍप्लिकेशन आहे मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स ए लूप. मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स ए लूप. बघा, हे झालेलं आहे तुम्हाला. या पद्धतीने एक सर्किट लूप इथं घेतलंय किंवा कॉईल घेतली असं समजा. कॉईल किंवा एखादं सर्किटचं लूप घेतलं आपण. आता या लूपच्या दिशेनं समजा एखादा मॅग्नेट चा एन पोल समजा आपण इकडं विगरसली न्यायला लागलोय. अशा वेळी काय होतं, या एन पोलच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीने असतील बाहेर येणाऱ्या, आणि एस पोलच्या कशा असतात, आत एंटर होणाऱ्या. मग हा मॅग्नेटचा एन पोल ज्यावेळी या कॉइलकडं व्हिगरसली मूव्ह होतो त्यावेळी इन्क्रीजिंग मॅग्निट्यूड डायरेक्शन काय बदलत नाही. डायरेक्शन कधी बदलेल, ज्यावेळी हा पोल इथून पास करून गेला की मग एस पोल फेस होईल आणि तोही लांब जाणारा. म्हणजे इफेक्ट एकच, एन पोल जवळ आणला काय आणि एस पोल लांब नेला काय, दोन्हीचा अर्थ एकच. लक्षात घ्या, इफेक्ट एकाच स्वरूपाचा असतो. अशा पद्धतीनं हा एन पोल ज्यावेळी या कॉइलला अप्रोच होतो त्यावेळी इन्क्रीजिंग मॅग्निट्यूडचं मॅग्नेटिक फ्लक्स या कॉइलला असोसिएट होतो. आणि हा जर वेगात येत असेल तर त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्निट्यूडचा इन्क्रीजिंग रेट हा जास्त असतो. आणि त्यामुळं या कॉइलमध्ये अशा डायरेक्शन मध्ये ईएमएफ तयार होतो की जेणेकरून वरचा फेस एन पोल आणि खालचा फेस एस पोल म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल तयार होतो. याच्यातल्या असणाऱ्या ईएमएफ मुळे याच कॉइल मध्ये किंवा या सर्किट मध्ये करंट प्रोड्यूस होतो. आणि तो करंट आणि ईएमएफ दोन्ही अशा डायरेक्शन मध्ये असतात की याचा वरचा फेस एन पोल आणि खालचा फेस एस पोल अशा पद्धतीने काम करतो. म्हणजेच हा एन पोल अपोज करतो. म्हणजे याच्या मधल्या ईएमएफचं मॅग्नेटिक फील्ड याला अपोजिंग स्वरूपाचं असतं. म्हणजेच थोडक्यात वरचा एन पोल म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतील तर वरून बाहेर जाणाऱ्या आणि इकडून आत येणाऱ्या. हे बघा, खालून आत आणि वरून बाहेर जाणाऱ्या, अशा पद्धतीनं त्या दोन मॅग्नेटिक फील्ड मध्ये इंटरॅक्शन होत. आणि मग आता आपल्याला ईएमएफ ची डायरेक्शन ठरवता येते. आपल्याकडे राईट हँड रूल आहेच. जर आपण थंब जर त्या मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं धरला, याच्यातल्या मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं थंब धरला, तर वळणारी बोट तुम्हाला ईएमएफ ची डायरेक्शन दाखवतात. बघा, या पद्धतीनं वळणारी बोट ईएमएफ ची डायरेक्शन दाखवतात. म्हणजे याच्यातला ईएमएफ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. अशा पद्धतीनं हे एक ऍप्लिकेशन दिलंय की ज्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही या लूप मध्ये किंवा या सर्किट मध्ये प्रोड्यूस होणारा इंड्यूस होणारा करंट जो आहे, तो करंट म्हणजेच ज्यानं त्याला प्रोड्यूस केला तो ईएमएफ हा कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे याची डायरेक्शन तुम्ही ठरवू शकता या लेनच्या लॉनं. म्हणजे ईएमएफ ची डायरेक्शन तुम्ही काढू शकता, फक्त राईट हँड आपल्याला घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं हा ईएमएफ अँटी क्लॉकवाईज असेल. म्हणजे वरून बघितलं की अँटी क्लॉकवाईज बरं का, म्हणजे वरचा फेस एन पोल ते बघितलं की आपण मागच्या चॅप्टर मध्ये. आणि खालून जर बघितलं आपण तर आपल्याला तोच वरून अँटी क्लॉकवाईज होणारा करंट हा खालून बघितला तर क्लॉकवाईज दिसतो. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ईएमएफ ची डायरेक्शन ठरवता येते. याला म्हणायचं ऍप्लिकेशन ऑफ लेन्स लॉ फॉर द मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स ए लूप. आता हेच जर एस पोल असेल, बघा, हेच जर एस पोल तुम्ही फेस केला तर याच्यातल्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीने आत जाणारे असतील.
आता ज्यावेळी एस पोल व्हिगरसली इकडे मूव्ह होतो त्यावेळी याच्यातल्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या आत जाणाऱ्याच स्वरूपात असतील, लक्षात घ्या. आणि त्यावेळी वरचा फेस एस पोल म्हणूनच काम करतो, म्हणजे एकमेकाला अपोज होतो. आता खालचा पोल एन पोल झाला म्हणजे खालून बाहेर येणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आता बघा लाईन्स ऑफ फोर्सच्या दिशेनं हे इंड्यूस झालेल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये असणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्सच्या डायरेक्शन मध्ये आपण जर थंब धरला तर आपल्याला वळणारी बोट दाखवत आहे बघा डायरेक्शन ऑफ ईएमएफ. आता क्लॉकवाईज आहे बघा, आता डायरेक्शन क्लॉकवाईज आहे असं या पद्धतीनं. अशा पद्धतीनं आपण या इंड्यूस होणाऱ्या ईएमएफ ची डायरेक्शन ठरवण्यासाठी लेन्झ लॉचा यूज करू शकतो. आणखी एक ऍप्लिकेशन तिथं येलो कलरच्या पॅच मध्ये दाखवलंय बघा, जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. बघा काय असतो हा जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. यामध्ये पहिल्यांदा एक आयर्न, सॉफ्ट आयर्नची कोर घेतात. का सॉफ्ट आयर्न घ्यायचा, मागच्या चॅप्टर मध्ये बघितलंय मॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये. सॉफ्ट आयर्न हा त्याचा हिस्टेरिसिस कर्व कसा असतो, अत्यंत लो रिटेंटिव्हिटी आणि अत्यंत लो कोर्सिव्हिटी. आठवलं का रे, कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी. आणि त्यामुळं त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी फार उपयोगात आणतात. आणि मग अशा पद्धतीनं याच्यावर एक कॉपर वायर ओंड केली आणि मग हा झाला इलेक्ट्रोमॅग्नेट. ही एक बाजू घेतली, ही एक बाजू घेतली वायरची, आणि मग याच्यामध्ये बॅटरी सोर्स लावला बघा. आणि इथे एक समजा आयर्नची रिंग ठेवली, एक प्लेट ठेवली किंवा रिंग स्वरूपात रिंग ठेवली या वरच्या बाजूला. आता काय होतं बघा, ज्यावेळी आपण करंट ऑन करतो त्यावेळी करंट हा इनक्रीजिंग स्वरूपाचा असतो. या कॉइल मधला करंट इनक्रीजिंग स्वरूपाचा. आता त्या कॉइलचं मॅग्नेटिक फील्ड या आयर्न कोरशी, त्याला मी सी म्हणतो, आयर्न कोरशी असोसिएट असतं. म्हणजे आयर्न कोर सुद्धा मॅग्नेटाइज होते आणि ही मॅग्नेटाइज झालेली आयर्न कोर सुद्धा स्वतः मॅग्नेट म्हणून बिहेव करते आणि त्याचं मॅग्नेटायझेशन सुद्धा वाढत जाणार असतं. म्हणजे जसा या कॉइल मधला करंट प्रोड्यूस होत जाईल, कॉइल मध्ये करंट पास होत जाईल, तसं कॉइलचं मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेट्यूड, त्याचबरोबर हे आयर्न कोर स्वतः मॅग्नेट म्हणून वर्क होणार आहे, त्याचं मॅग्नेटिक फील्ड दोन्हीच्या दोन्ही इनक्रीजिंग मॅग्नेट्यूडचे असतात. आणि असं इनक्रीजिंग मॅग्नेट्यूडचं मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी या रिंगला असोसिएट होतं त्यावेळी या रिंगचा खालचा पोल, समजा या मॅग्नेटचा पोल वरचा एन असेल तर आयर्न कोरचा सुद्धा वरचा एनच असतो. आणि मग या रिंग मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं मॅग्नेटिक ईएमएफ जनरेट होईल की ज्याचा खालचा फेस एन आणि वरचा फेस एस पोल म्हणून काम करतील. आणि मग एन आणि याचा एन यांच्यामध्ये होणारा रिपेलिंग या रिंगला जंप करायला भाग पडतो, असं वरच्या बाजूला जंप करायला भाग पडतो. अशा पद्धतीनं हे जम्पिंग रिंग असं एक ऍप्लिकेशन तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे बघा, एक्सपेरिमेंट दिलेला आहे. आता काही ठिकाणी डोअर क्लोजिंग असतात बघा, डोअर क्लोजिंग म्हणजेच ते डोअर ओपन राहतच नाही, त्याला हे लावल्याशिवाय ते लगेच क्लोज होत. पण क्लोज होत असताना ते त्यात अरेंजमेंट असते, स्प्रिंगची अरेंजमेंट असते. आपण डोअर उघडलं आणि सोडून दिलं की ते क्लोज होत. पण नुसत्या स्प्रिंग वर म्हटलं तर जोरात जाऊन आपटेल. अशा वेळी ते काय करतात बघा, इकडच्या डोअरला एक रिंग असते आणि त्याचबरोबर या जे चौकट असते फ्रेम, त्या फ्रेमला मॅग्नेट असतो. ज्यावेळी ते भेगात येईल त्यावेळी याच्यामध्ये ईएमएफ जनरेट होईल आणि तो त्याला अपोज करणारा, म्हणजे तिथं आलं की पुन्हा शिस्तीत जाईल, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं दरवाजा आपटत नाही असंही एक ऍप्लिकेशन आहे. यामध्ये सुद्धा ईएमआय आणि लेन्झ लॉ याचा यूज केलेला आहे. या पद्धतीने आपण लेन्झ लॉचे ऍप्लिकेशन बघितले. आता बघायचा आहे मुद्दा आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्झ लॉ. या लेन्झ लॉ मध्ये एनर्जीचं कॉन्झर्वेशन कसं होतं,
बघा लेन्झ लॉ मध्ये आपण बघतोय एनर्जीचं कॉन्झर्वेशन. आता एनर्जी कॉन्झर्वेशन माहित आहे तुम्हाला, युनिव्हर्सल लॉ आहे. एनर्जीच्या कॉन्झर्वेशनचा युनिव्हर्सल लॉ आहे. आणि तो असं सांगतो नुसतं एनर्जीच नाही, मास सुद्धा कॉन्झर्वेशनचा लॉ उभे करतो. आणि मग त्याचा लॉ असा आहे माहिती आहे तुम्हाला, मास अँड एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, they can transfer from their one form to another form, mass as well as energy, and so that the whole mass and energy of this universe is always remains constant. आणि एवढंच नव्हे, mass can be converted into energy, energy can be converted into mass, E equal to mc square. ज्या इक्वेशनला नोबेल पारितोषिक आहे असा आइन्स्टाईनचं इक्वेशन E इक्वल टू mc स्क्वेअर, मास कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एनर्जी, एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू मास. अशा पद्धतीनं एनर्जीचं कायम कॉन्झर्वेशन होत असतं. एका फॉर्म मधली एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस होत असते. मग आता या आपल्या लॉ मध्ये, फॅराडेच्या किंवा लेन्झच्या लॉ मध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन कसं होतं, तर पहिल्यांदा आपण लेन्झचं वर्क पहिल्यांदा अशा पद्धतीने बघू. बघा पहिला टाइप, समजा आपण स्टेडी कॉइल एखाद्या व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली. बघा स्टेडी कॉइल किंवा कॉइल पहिल्यांदा आपण काय केली, एखाद्या स्टेडी मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह केली. बघा मॅग्नेटिक फील्ड स्टेडी आहे आणि समजा या डायरेक्शन मध्ये लावलंय आणि यात एखादी कॉइल किंवा सर्किट म्हणा अशा पद्धतीनं मूव्ह केलं. असं केलं तरी सुद्धा त्या कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट होतो. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपण काय करतोय, आता मॅग्नेटिक फील्ड बदलूया. पण कॉइल स्टेडी ठेवली आणि मॅग्नेटिक फील्ड बदललं. आता मॅग्नेटिक फील्ड दोन प्रकारे बदलू शकतो. त्यातला ए पार्ट, समजा हे मॅग्नेटिक फील्ड बी इनक्रीजिंग मॅग्नेट्यूडचा आहे. कसं आहे, इनक्रीजिंग मॅग्नेट्यूड. आता इनक्रीजिंग मॅग्नेट्यूडचा होत असेल तरी सुद्धा त्या कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट होतो. आणि त्यातला दुसरा पार्ट, समजा तोच एन पोल जवळ आणला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असोसिएट असणार त्या कॉइलशी इनक्रीज होत जाते. मॅग्नेट जवळ आणलं तसं, कारण मॅग्नेटच्या जवळ लार्ज इंटेन्सिटीचं फील्ड असतं, लांब जाईल तसं कमी होत जात. मग आता मॅग्नेट लांब आहे, कमी मॅग्नेटिक फील्ड या कॉइलशी असोसिएट आहे. आता जवळ आणाल तसं मॅग्नेटिक फील्ड इनक्रीजिंग स्वरूपाचं असंही होतं. अशा वेळी पण ईएमएफ जनरेट होतो. आणि त्याचबरोबर बी आपण डिक्रीज केला. काय केला, डिक्रीज केला. म्हणजे आता मॅग्नेट जवळ आहे, आपण लांब नेला. अशा पद्धतीने एका ठराविक अंतरापर्यंत ते मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेट्यूड कमी कमी होत जाईल आणि कट ऑफ होईल, याच्याशी असोसिएट असणार. असं दोन प्रकारे करू शकतो. आता त्यातला पहिला प्रकार बघा, दुसऱ्यात दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये बघा, यामध्ये आपण कॉइल ज्यावेळी मूव्ह करतो त्यावेळी त्याच्यात ईएमएफ जो जनरेट होतोय तो बाहेरचा मॅग्नेटिक फील्डला इनक्रीज होत असेल किंवा डिक्रीज होत असेल त्याच्या अपोजिट सेन्स मध्ये तो अपोजच करतो. आणि अपोज केल्यामुळं जेवढं काय मॅग्नेटिक फील्डचं चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स त्या कॉइलशी असोसिएट होते तेवढीच इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. तेवढीच इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते त्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं हे झालं एक. दुसऱ्या मधला पहिला भाग बघूया, इनक्रीजिंग स्वरूपाचा आहे. ईएमएफ अपोज करतो डिक्रीजिंग स्वरूपाचं, म्हणजेच तेवढीच एनर्जी, जेवढा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो तेवढीच एनर्जी त्यात प्रोड्यूस होते. झालं कॉन्झर्वेशन. म्हणजे आता अपोजिंग आहे, या ती दोन्ही मध्ये अपोजिंग आहे. आता मात्र काय आहे बघा, आता मात्र ज्यावेळी डिक्रीज करत असतो त्यावेळी यातला ईएमएफ त्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याचं मॅग्नेटिक फील्ड जे डिक्रीजिंग स्वरूपाचं आहे त्याच डायरेक्शन मध्ये ह्या कॉइल मधला ईएमएफ असतो. म्हणजे ईएमएफ न तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड त्याच डायरेक्शन मध्ये असतं.
आता मात्र आपल्याला असं जाणवतं की जर त्याला तो इन्क्रीज करणाऱ्या स्वरूपाचा असेल, म्हणजे बी अँड दॅट ईएमएफ प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड बोथ आर इन सेम डायरेक्शन, आणि मग असं सेम डायरेक्शन मध्ये असेल तर त्याची मॅग्निट्यूड इन्फायनाइटली इन्क्रीज व्हायला पाहिजे ईएमएफची. पण असं काही त्यात होत नाही. ज्यावेळी असा ईएमएफ लार्ज करंट प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो सर्किट मधून, त्यावेळी त्या सर्किटचं मध्ये हिटिंग होत. काही सर्किटमध्ये काही रेजिस्टर असतील किंवा काही कॉम्पोनंट असतील, त्याच्यातून करंट पास करताना त्यांचं जे हिटिंग होतं, आणि या हिटिंगच्या स्वरूपात ही एनर्जी कॉन्झर्व केली जाते. लक्षात घ्या, ही एनर्जी कॉन्झर्व केली जाते. म्हणजे इथं थोडासा कॉन्सिक्वेन्स निर्माण होण्याचा प्रश्न होता, परंतु त्या हीट एनर्जीच्या स्वरूपामध्ये तो कॉन्झर्व केला जातो, ती एनर्जी कॉन्झर्व केली जाते. म्हणजे आता तिन्हीच्या तिन्ही पार्ट मध्ये एनर्जी कॉन्झर्व होते. आणि मग लेन्झ लॉचं स्टेटमेंट आपण काय केलं अगोदर? लेन्झ लॉचं स्टेटमेंट असं केलं होतं आपण, द ईएमएफ जनरेटेड इन द कॉइल और सर्किट is always in the sense which opposes to the external magnetic flux produces to it. Change in external magnetic field produces to it. म्हणजे कॉइल मध्ये तयार होणारा ईएमएफ हा नेहमी बाहेरून जे चेंज इन मॅग्नेटिक फील्ड त्याला असोसिएट आहे किंवा त्याला प्रोड्यूस करतोय त्याला अपोज करणार असतो. पण असं न म्हणता, आता या एक्झाम्पल वरून जर लक्षात घेतलं तर लेन्झच्या लॉचं एक जनरल इक्वेशन आपल्याला असं तयार केलं पाहिजे की एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं काही इंडक्शन होत असेल, आता ईएमएफ वगैरे म्हणायचं नाही, जनरल इक्वेशन आपण जनरल स्टेटमेंट आपण तयार करूया लेन्झ लॉचं. अशा पद्धतीचं इंडक्शन ज्या ज्या वेळी तयार होत असेल त्यावेळी ते इंडक्शन जो प्रोड्यूस करतोय किंवा तो इफेक्ट ला जो कारण आहे त्या कारणाला तो कायम अपोज करणार असतो. म्हणजेच एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन acts in the opposite direction of the cause which produces to it. Every induction acts in the opposite direction किंवा opposes to cause. cause म्हणजे कारण, म्हणजे जो कोण त्याला प्रोड्यूस करत असेल किंवा जो इंड्यूस करत असेल त्या इंडक्शनला, always opposes to that cause which produces to it. बघा जनरलाइज्ड इक्वेशन. या एनर्जीच्या कॉन्झर्वेशन, म्हणजे लेन्झ लॉ मध्ये बघितलं तर एनर्जी टोटली कॉन्झर्व होते. तयार होणारी इलेक्ट्रिकल एनर्जी, बाहेर जे कंझ्युम होणारी मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपातली एनर्जी, यांच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल मग मॅग्नेटिक फील्डची एनर्जी कुठं कंझ्युम होते, तर तुम्ही तो मूव्ह करताय म्हणजे तुमची कायनेटिक एनर्जी मॅग्नेटिक फील्डच्या चेंजच्या स्वरूपात आणि मॅग्नेटिक फील्डच्या चेंजची एनर्जी ईएमएफच्या स्वरूपात. अशा पद्धतीनं जे कॉन्झर्वेशन होतं एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन जे होतं, ते ट्रान्सफॉर्मेशन तिन्हीच्या तिन्ही पार्ट मध्ये बघितलं कॉन्झर्व होतं. मग एखाद्या पार्ट मध्ये हिटच्या स्वरूपात का होईना पण ते कॉन्झर्व होत. अशा पद्धतीनं मग आपल्याला जनरल स्टेटमेंट करावं लागतं. बघा जनरल स्टेटमेंट, जनरल विचारलं तर हे लिहायचं बरं का, नाहीतर लेन्झ लॉ आपला नेहमीच आहेच. EMF when generated in the coil is always opposes to change in magnetic flux which produces to it. हे आपलं जनरल स्टेटमेंट, आपलं लेन्झ लॉ स्टेटमेंट. आता जनरल स्टेटमेंट, एव्हरी इंडक्शन ऍक्ट्स in the opposite sense of the cause. कुणाच्या अपोजिट सेन्स मध्ये? कॉज. कॉज म्हणजे कारण रे, त्याला प्रोड्यूस करणार. इन द अपोजिट सेन्स ऑफ कॉज विच प्रोड्युसेस टू इट. हे वाक्य पाठ करून ठेवायचं. जनरलाइज द फॉर्म ऑफ लेन्झ लॉ अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन द लेन्झ लॉ. ठीक आहे. आता फॅराडेज लॉ आणि लेन्झ लॉ
या दोघांचं थोडस आपण कंपॅरिझन करूया. बघा, फॅराडेज लॉ अँड लेन्झ लॉ हे तुमचं पुढचं आर्टिकल दिलंय, थोडंसं कंपॅरिझन दिलंय. आता काय बघा, फॅराडेज लॉ, एखादा डी फाय बाय डी टी, फाय म्हणजे फ्लक्स बरं का, फाय म्हणजे फ्लक्स. आता फ्लक्सची डेफिनेशन सांगितलं तुम्हाला, द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स किंवा नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स, लाईन्स ऑफ फोर्सची ट्यूब्स ऑफ फोर्स केली तरी चालते. म्हणजे एका ठराविक एरियातल्या लाईन्स ऑफ फोर्स जर एकत्र घेऊन त्याचा गट्टा केला तर त्याला ट्यूब्स ऑफ फोर्स. बघा, गेल्या वर्षी झालं असेल तुम्हाला, या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये, याच्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत. या ठिकाणी मी एरिया घेतलाय, बघा लाईन्स ऑफ फोर्स भरपूर आहेत बरं का, लक्षात घ्या, लाईन्स ऑफ फोर्स भरपूर आहेत, सगळीकडे आहेत, मी काढत बसत नाही. आता हा एरिया एस एवढा आहे, याच्यामधून परपेंडिक्युलर स्वरूपात या लाईन्स ऑफ फोर्स जात आहेत असं समजा. आता याच्यातला मी एक ठराविक एरिया घेतला, समजा इथला एवढाच एरिया घेतला, त्याला मी डीएस म्हणतो, डीएस एवढा एरिया घेतला. आता या डीएस एवढ्या एरियामधून जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्सचा एक मी गठ्ठा तयार केला, गठ्ठा, एक गठ्ठा तयार केला अशा पद्धतीने, लाईन्स ऑफ फोर्सचा एक गठ्ठा. जशा पूर्वीचे टेलिफोन लँडलाईनचे कनेक्शन देत होते की नाही, त्याची वायर आत बारीक 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 भरपूर वायर आणि त्याची एक केबल तयार केलेली अशी, अशा स्वरूपात एक गठ्ठा तयार केला तर त्याला म्हणायचं ट्यूब ऑफ फोर्स, त्याला म्हणायचं ट्यूब ऑफ फोर्स. आता मी गट्टे केले, ट्यूब ऑफ फोर्स तयार केलेत, आणि ही प्रत्येक लाईन म्हणजे ट्यूब ऑफ फोर्सच आहे, हे लक्षात घ्या. यातली प्रत्येक लाईन आता मी काढलेली ही ट्यूब ऑफ फोर्स आहे, हे लक्षात घ्या. असा गट्टा आहे, अशा पद्धतीनं हा गट्टा आहे बरं का, ट्यूब ऑफ फोर्सच आहे असं समजायचं प्रत्येक लाईन. आणि मग दिलेल्या एरियाला परपेंडिक्युलर स्वरूपात त्या एरियामधून जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या, ट्यूब्स ऑफ फोर्स, नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द एरिया, त्यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. फाय, the number of tubes of force passing normally through the given area considered in the magnetic field is nothing but magnetic flux, आणि तो फाय अक्षरानं आपण दाखवतोय, हे लक्षात घ्या बरं का. आता हा डी फाय त्या फ्लक्सच्या चेंजचा रेट, असा चेंजिंग स्वरूपाचा मॅग्नेटिक फ्लक्स आपल्या कॉइलशी असोसिएट झालाय. तो कसा चेंज होतोय तर डी फाय बाय डी टी अकॉर्डिंग टू टाइम, या पद्धतीने चेंज होतोय. आणि मग हा झाला ई, हे लक्षात घ्या. हा झाला फॅराडेज लॉ, त्या कॉइल मध्ये जनरेट होणारा ईएमएफ रेट ऑफ चेंजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट काय, डायरेक्टली इक्वलच असतो म्हणा. प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट के आणि डायमेन्शनलेस आणि 1 असतो, हे बघितलंय आपण. आता यामध्ये लेनच्या म्हणण्याप्रमाणे जर विचार केला, लेनच्या म्हणण्याप्रमाणे, तर हा रेट ऑफ चेंज आणि हा ईएमएफ कायम या रेटला अपोज करणाराच असतो. हा वाढत जाणार असेल तर कमी करणारा, आणि कमी होत असेल तर वाढवणारा, अशा पद्धतीनं मग लेनच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह साईन घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच ई इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी, फॅराडेज लॉ आणि लेनचा लॉ दोन्ही एकत्र घेतलेत. आता थोडासा विचार करूया पुढं. आता फ्लक्स कॅल्क्युलेट करतो मी. समजा या एरियामधून जाणारा, बघा आता तुमच्या पुस्तकातलं नाव घेतो, या एरियाला त्यांनी एस च्या ऐवजी ए म्हटलंय, ठीक आहे, ए. आता तुम्ही म्हणाल एरिया हा स्केलार क्वांटिटी असताना तुम्ही ए बार कसं काय लिहिताय, तर लक्षात ठेवायचं एरिया स्केलार आहे, पण एरिया वेक्टर म्हणजे त्या एरियाला परपेंडिक्युलर काढलेली किंवा त्या एरियाची परपेंडिक्युलर डायरेक्शन, हा एरिया स्केलार आहे, मान्य आहे, हा एरिया स्केलार आहे. पण त्या एरियाला जर मी परपेंडिक्युलर काढली अशा पद्धतीनं,
त्या एरियाच्या प्लेनला परपेंडिक्युलर काढली आहे बघा हा खडू, तर तो मात्र एरिया वेक्टर म्हणून आपण संबोधतो. तो मात्र एरिया वेक्टर संबोधतो आणि घ्यावाच लागतो बाळांनो, घ्यावाच लागतो. बघा अशा पद्धतीने हा एरिया वेक्टर आहे. आता मॅग्नेटिक फील्ड एरियाला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एरिया वेक्टर इज पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन समजा बी एवढा आहे, मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन बी एवढा आहे. आणि मग ह्या एरियाशी किती मॅग्नेटिक फील्ड असोसिएट झालं, तर आपण जर स्केलरली बघितलं तर फाय इक्वल टू बी ए. बी म्हणजे युनिट एरिया मधून जाणाऱ्या टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली युनिट एरिया मधून. म्हणजे या एरियाचा युनिट एरिया जर घेतला मी, म्हणजे एरिया जर समजा 50 स्क्वेअर मीटर असेल तर 1 स्क्वेअर मीटर घ्यायचा, 50 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर 1 स्क्वेअर सेंटीमीटर घ्यायचं त्यातला, आणि त्यातून जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या. कशा? परपेंडिक्युलर शब्द अतिशय महत्वाचा, नॉर्मल शब्द अतिशय महत्वाचा. मग मॅग्नेटिक फील्ड इंडक्शनची डेफिनेशन काय, तर टोटल, मगाचीच डेफिनेशन मी घेतोय, फक्त त्यात गिवन एरिया म्हटलं होतो, आता फक्त मी युनिट एरिया म्हणतोय, हे लक्षात घ्या. मगाशी मी काय म्हटलो फ्लक्स डिफाइन करताना, टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया, म्हणजे फ्लक्स फाय. आता काय म्हणतोय बघा, टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स मॅग्नेटिक, बरं का, मॅग्नेटिक ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दी युनिट एरिया, 1 एवढ्या एरिया मधून, म्हणजे बी. त्याला म्हणायचं मॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्डची तीव्रता, मराठीत सांगायचं झालं तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या ठिकाणची. आणि मग युनिट एरिया मधून बी, तर ये एवढ्या एरिया मधून किती, बी आहे, मग ये एवढ्या एरिया मध्ये गिवन एरिया, आणि म्हणजेच फ्लक्स फाय. समजलं का? म्हणजे बी इक्वल टू फाय अपॉन ए. म्हणून याचं युनिट असतं वेबर, हे वेबर पर स्क्वेअर मीटर असं युनिट असतं. एरिया स्क्वेअर मीटर मध्ये, फाय वेबर मध्ये, हे लक्षात घ्या. आणि मग फाय इक्वल टू काय, तर बी आहे, युनिट एरिया मधून जाणाऱ्या एवढ्या, तर ए सगळ्या एरिया मधून किती, तर बी आहे, म्हणजेच फाय. अशा पद्धतीने घेतला. आता यामध्ये मी जर एकच वेक्टर घेतला, बघा मी जर मॅग्नेटिक फील्ड ही वेक्टर क्वांटिटी आहे का, आहे. एरिया कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. मी जर आता एकच वेक्टर घेतला तर याचा अर्थ होतो, 11वीत बघितलंय, वेक्टर मल्टिप्लाइड बाय स्केलर क्वांटिटी, एरियाने मल्टिप्लाय केलंय त्याला, म्हणजे एरिया स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर मल्टिप्लाइड बाय एरिया स्केलर क्वांटिटी इज ऑलवेज वेक्टर. एखादा वेक्टर जर स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केला तर तो सगळा वेक्टरच असतो, म्हणजे फाय इज वेक्टर क्वांटिटी नाही. मॅग्नेटिक फ्लक्स इज और इलेक्ट्रिक फ्लक्स इज स्केलर क्वांटिटी. मॅग्नेटिक फ्लक्स असू द्या, इलेक्ट्रिक फ्लक्स असू द्या, कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, हे लक्षात घ्या. मग आता मला दुसरा वेक्टर घेतलाच पाहिजे, आणि म्हणून मी काय करतोय, या एरियाला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये मी एक वेक्टर घेतो, त्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे एरियाची मॅग्निट्यूड म्हणजे एरिया, आणि त्याची डायरेक्शन म्हणजे एरियाची डायरेक्शन, म्हणजे एरिया कसा धरलाय मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याची डायरेक्शन. अशा पद्धतीनं मला याला वेक्टर घेतला पाहिजे, एरिया वेक्टर म्हणायचं त्याला, एरिया वेक्टर. कसा घ्यायचा लक्षात आलं का, एरिया वेक्टर. आणि मग आता या दोन वेक्टरच्या प्रोडक्ट मधून येणारी क्वांटिटी स्केलर असते, म्हणजेच या दोघांचा स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या, हा फ्लक्स. मग आता टाकतो मी हा फ्लक्स, इथपर्यंत समजलं बघा, महत्वाचं आहे. अशा पद्धतीने मी फ्लक्स यामध्ये टाकतो, म्हणजेच E इक्वल टू मायनस डी बाय डी टी ऑफ बी बार डॉट ए बार. बघा, बी बार डॉट ए बार. आता या ठिकाणी बी बार आणि ए बार तुम्हाला माहिती आहे. मग समजा यामध्ये मॅग्नेटिक फील्ड बदलतोय असं समजूया, पहिल्यांदा समजूया बरं का, कारण दोन्ही केसेस, आता हे लक्षात आले का, पुसतोय मी,
दोन्ही केसेसचा विचार करूया. पहिली केस, यामध्ये मॅग्नेटिक फील्ड बदलतोय, एरिया वेक्टर बदलत नाही. एरिया वेक्टर तसंच आहे, आपण मॅग्नेटच मागे पुढे करतोय आणि मॅग्निट्यूड बदलतोय बीच. असा जर विचार केला तर आपण लिहू शकतो E इक्वल टू मायनस मॅग्निट्यूड ऑफ एरिया वेक्टर, कारण या दोघांचा प्रोडक्ट हा स्केलर आहे. मग आता ए ला नुसता बाहेर काढला ए बार म्हणून तर चूक, त्याची मॅग्निट्यूड घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर हा डी बाय डी टी घेतला पाहिजे आपल्याला, कुणाचा, बी बारचा किंवा बी बारच्या मॅग्निट्यूडचा. बी बारच्या मॅग्निट्यूडचा आपण डी बाय डी टी रेट ऑफ चेंज घेतला पाहिजे. फक्त मॅग्निट्यूडच बदलते ना, डायरेक्शन काय बदलत नाही, कारण आपण कॉईल फिरवलेली नाही, तो एरिया फिरवलेला नाही, आपण डायरेक्ट एरिया तसाच ठेवला आणि बीच कमी जास्त करतोय. अशा म्हणजे बीच डायरेक्शन एकच राहणार आहे. अशा पद्धतीनं आपण विचार केला. आता इकडच्या बाजूला बघा, हा पॉझिटिव्ह आहे, ए बार चा मॅग्निट्यूड म्हणजे पॉझिटिव्ह, बी बारचा मॅग्निट्यूड सुद्धा पॉझिटिव्ह, बी बारचा मॅग्निट्यूड सुद्धा पॉझिटिव्ह, ही सगळी क्वांटिटी पॉझिटिव्ह. आणि मग यात मायनस साइन काय करतोय, तो स्पष्टपणे सांगतो की तुमची RHS ही निगेटिव्ह आहे, म्हणजे हा EMF निगेटिव्ह स्वरूपाचा आहे, म्हणजेच क्लॉकवाईज आहे. कशा स्वरूपात आहे, निश्चितपणे क्लॉकवाईज आहे. आणि स्क्रू ड्रायव्हर किंवा राईट हँड रूल न तुम्ही त्याची डायरेक्शन ठरवू शकता. स्क्रू रूल किंवा राईट हँड, स्क्रू ड्रायव्हरचा रूल तुम्हाला सांगितलं की बसतो आत आणि असा उलटा फिरवला की निघतो, किंवा आपला राईट हँड आहेच, कशाला पाहिजे दुसरा. अशा पद्धतीनं EMF हा निगेटिव्ह आहे हे दाखवतो. आता हेच जर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग स्वरूपाचा असेल तर ठीक आहे, हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह. पण मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजिंग स्वरूपाचा असेल तर चेंज इन मॅग्नेटिक फील्ड हा निगेटिव्ह येतो. पहिल्यांदा मोठं मॅग्नेटिक फील्ड आणि नंतर लहान, नंतर मधून पहिलं मायनस केलं तर निगेटिव्ह. आता हे निगेटिव्ह येऊ शकतो. असा जर निगेटिव्ह आला तर त्या ठिकाणी राईट हँड येईल पॉझिटिव्ह. मग राईट हँड पॉझिटिव्ह आली तर EMF बघायचा, EMF येईल काउंटर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तो निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये, तो येईल अँटी क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं यामध्ये तुमच्या लक्षात येते की E इक्वल टू डी फाय डी टी या फॅराडेच्या लॉ मध्ये लेन्झ लॉ आपल्याला इन्व्हॉल्व करावा लागतो. आता इथून पुढं बघा, इथून पुढं फॅराडेज लॉ लिहा म्हटलं की मायनस साइन घ्यायचंच बरं का. मग लेन्झचा लिहू का फॅराडेचा लिहू असं विचारायचं नाही. लेन्झ लॉ, फॅराडेज लॉ, दे आर कंबाइनली वी हॅव टू टेक ऍट द टाइम ऑफ डिस्कशन. हे लक्षात ठेवायचं, समजलं का. हा लेन्झचा लॉ म्हटलं की किंवा फॅराडेज लॉ म्हटलं की एकच लिहायचं. अशा पद्धतीनं आता सेकंड पार्ट बघितला बरं का आपण यातला. कुठला, बी जर डिक्रीजिंग स्वरूपाचा असेल तर तो निगेटिव्ह आला, RHS झाला पॉझिटिव्ह, पण LHS मध्ये EMF बघितला तर तो निगेटिव्ह, म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं लेन्झ लॉ ऑलवेज इन्व्हॉल्व विथ फॅराडेज लॉ. जाऊया पुढच्या आर्टिकल मध्ये. आता पुढच्या आर्टिकल मध्ये बघायचं आपल्याला फ्लक्स ऑफ द फील्ड. त्या फील्डचा फ्लक्स कसा असोसिएट असतो ते इक्वेशनली आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, फ्लक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. बघा, या पद्धतीने तुम्ही फॅराडेचा लॉ लिहिलाय. आता यामध्ये जो फाय आहे तो आत्ताच बघितला आपण कसा, तर बी बार डॉट ए बार असंच घेतो. आता बी बार डॉट ए बार म्हणजेच BA कॉस थिटा. यामध्ये डायरेक्शन नाही बरं का कुठेही, कारण ही स्केलर क्वांटिटी आहे. BA कॉस थिटा आहे. अशा पद्धतीनं थिटा मग कुठला तुम्ही म्हणाल तर थिटा म्हणजे जो काही एरिया तुम्ही घेतलाय, समजा एरिया असा तिरका घेतला आणि मॅग्नेटिक फील्ड सरळ आहे. बघा, मॅग्नेटिक फील्ड सरळ डायरेक्शन मध्ये आहे
आणि मग एरिया वेक्टर घेऊया. एरियाच्या सेंटर पासून मी एरियाला परपेंडिक्युलर काढतोय, हा झाला एरिया वेक्टर. आणि मग या दोघांच्या मध्ये जो काय अँगल थिटा असेल त्याचा आपण कोसाइन घेतोय, हे लक्षात घ्या बरं का. आता यामध्ये आता तुमच्या पुस्तकातल्या प्रमाणे थोडस मी जातो. मी काय करतो, या ए एवढ्या एरिया मधला एक छोटासा एरिया डीए घेतो. डीए हा एरिया घेतो बघा, डीए हा एरिया घेतला. आता या डीए या एरियाशी असोसिएट असणारा फ्लक्स काढतो मी. मग त्याला मी डी फाय म्हणतो. एवढा फ्लक्स त्याच्याशी असोसिएट आहे. सगळ्या एरियाशी फाय एवढा फ्लक्स असोसिएट आहे, सगळ्या एरियाशी फाय. मग डीए एवढ्या एरियामधून जाणारा फ्लक्स किती असेल तर डी फाय. आणि मग मॅग्नेटिक फील्ड आहे बी इनटू डीए बार, म्हणजेच एरिया वेक्टर आता याचा घेतला पाहिजे. ठीक आहे तो. आणि एरियाचा थिटा एकच आहे, म्हणजे बी डीए कॉस थिटा. इथं अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. पण आता मला सगळ्या एरियाशी असोसिएट असणारा फ्लक्स काढायचा, म्हणजे फाय काढायचा आहे मला. अशा पद्धतीनं तुम्ही छोटासा एरिया घेतला, त्याच्याशी असोसिएट असणारा फ्लक्स काढला, त्याच्यावरून जर तुम्हाला फायला जायचं असेल तर काय करायला लागतं बघा. तर फाय इक्वल टू इंटिग्रेशन, आता विद इन लिमिट. आता त्याचं लिमिट काय असेल ते एरियावर डिपेंड असेल बरं का. म्हणून मी इथं नुसतं ए म्हणतो, म्हणजे हे फायनाइट आहे, लक्षात घ्या. हे इंटिग्रेशन फायनाइट आहे, इनडेफिनेट नाही. डेफिनेट आहे, फायनाइट नाही, डेफिनेट आहे. आणि डेफिनेट असल्यामुळे आपल्याला प्लस सी वगैरे घ्यायची गरज नाही. सो बी बार इनटू डीए, अशा पद्धतीनं टोटल फ्लक्स आपण काढू शकतो. म्हणजेच या मॅग्नेटिक फील्डशी असोसिएट असणाऱ्या, परपेंडिक्युलर स्वरूपात असोसिएट असणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या, नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दी गिवन एरिया, म्हणजेच टोटल फ्लक्स. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता एखाद्याला शंका येते इथं, या इक्वेशन मध्ये एखाद्याला शंका येते. काय शंका येते की ठीक आहे बाबा, बी डीए याच्याशी असोसिएट असणार फ्लक्स झाला, पण तो जर परपेंडिक्युलर नसेल तर काय. आपण प्रत्येक वेळी डेफिनेशन मध्ये म्हणतोय फ्लक्स म्हणजे काय, तर नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स नॉर्मल टू एरिया म्हणतोय. मग अशा पद्धतीनं नॉर्मल नसेल तर काय, तर लक्षात घ्या बघा, इकडे लक्ष द्या. या एरिया वेक्टरचे मी दोन कंपोनंट पाडतो, एक एरियाच्या अलॉंग आणि एक एरियाला परपेंडिक्युलर. अशा सॉरी, एरियाचे दोन कंपोनंट पाडतो, एक बीच्या अलॉंग एरियाचे कंपोनंट पाडतो, आणि बीचे पाडायचे असतील तर बीचे पाडूया. एरियाच्या अलॉंग आणि एरियाला परपेंडिक्युलर अशा पद्धतीनं बीचे दोन कंपोनंट पाडतो. मग बीच्या टोकामधून मी परपेंडिक्युलर टाकली, इथं इथं मला एक वेक्टर मिळाला बघा. आणि या एरियाच्या अलॉंग असणाऱ्या डायरेक्शनवर एक परपेंडिक्युलर टाकली, बीचा इथे एक कंपोनंट मिळाला. आता नाव ठेवूया त्या कंपोनंटची. बघा हा कंपोनंट थिटाच्या लगतचा आहे, म्हणजे हा झाला बी कॉस थिटा. आणि हा एरियाचा अलॉंग आहे, म्हणजे बी ला परपेंडिक्युलर आहे. बी ला नव्हे, एरिया वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. मग तो उचलून जर मी इथं घेतलाय बघा, इथं जर घेतला तर तो थिटाच्या समोर आला का, थिटाच्या समोर, म्हणजे तो साइन कंपोनंट आहे, म्हणजे हा झाला बी साइन थिटा. आणि मग लक्षात ठेवा, बी साइन थिटा हा एरियाच्या अलॉंग आहे. एरियाच्या अलॉंग जे मॅग्नेटिक फील्ड असतं, समजा हे हा एरिया आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, परपेंडिक्युलर असल्यावर इफेक्ट जास्त बघितलं आपण. आता हा जर एरिया मी असा केला, हे बघा मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग, तर नेट इफेक्ट झिरो असतो. लक्षात ठेवा, नेट इफेक्ट झिरो, नेट इफेक्ट झिरो. म्हणजे ह्याचं काहीच काम नाही बघा. हा बिनकामाचा एवढा मॅग्नेटिक फील्ड वेस्ट आहे आपल्या दृष्टीनं, वेस्ट आहे, वेस्ट. वर्क कोण करतो तर फक्त एवढाच, बी कॉस थिटा. अशा पद्धतीनं एवढाच मॅग्नेटिक फील्ड या एरियाशी परपेंडिक्युलर आहे. अशा पद्धतीनं परपेंडिक्युलर फील्ड घेतात, फक्त परपेंडिक्युलरच फील्ड घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. अलॉंग असणारं किंवा तिरकं असणारं जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यातला काही पार्टच आपल्या दृष्टीने योग्य असतो, तेवढाच फ्लक्स हा ईएमएफ जनरेट करण्यासाठी
पार्टिसिपेंट असतो, हे लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं मग करूया एरिया इंटिग्रेट. एरिया इंटिग्रेट केला, अशा पद्धतीने आपल्याला फाय मिळाला. आता हा जो फाय आहे तो टाइम व्हेरिंग आहे, हे लक्षात घ्या. टाइमवर डिपेंड आहे, कारण रेट आहे ना, इथं रेट आहे, तो टाइम व्हेरिंग आहे. आणि मग टाइम व्हेरिंग इकडचा कुठला आहे, आपण एरिया नाही हलवलेला. समजा बी टाइम व्हेरिंग आहे तर बी टी इंटू डी ए बार. अशा पद्धतीनं आपण हे एवढा फ्लक्स या एरियाशी, कॉइलच्या एरियाशी असोसिएट आहे, हे लक्षात घ्या. आता ते कसं बदलतंय बघा, जरी कॉइल फिरवली तरी सुद्धा तेच येत. हे मॅग्नेटिक फील्ड आता परपेंडिक्युलर आहे, म्हणजे सगळंच्या सगळं मॅग्नेटिक फील्ड या कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट करण्यासाठी उपयोगात येत. म्हणजेच फ्लक्स जास्त म्हणजे ईएमएफ जास्त, लार्ज ईएमएफ असतो. आता मी एरिया फिरवतोय बघा, फिरवायला लागलो, आता तिरकं झालं मॅग्नेटिक फील्ड. त्यातलं काही मॅग्नेटिक फील्डच त्याच्या असोसिएट आहे, म्हणजे ईएमएफ कमी होत गेला. आता बघा बरं, एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. एरिया वेक्टर रे, हे बघा, हा एरिया वेक्टर आणि हे मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर. म्हणजे थीटा किती झाला 90 डिग्री, कॉस 90 किती 0. म्हणजे ईएमएफ जनरेट म्हणजे फ्लक्स किती असोसिएट कॉइलशी 0. मग फ्लक्स असोसिएट 0 तर डी बाय डी टी 0चा 0, म्हणजे ईएमएफ आता जनरेट नाही, 0 ईएमएफ जनरेट होतो. बघा आता परत मी फिरवायला लागलो, आता असोसिएट नॉर्मल होत जाणार आहे. पण कसं बघा, मगाशी इकडून आत आणि इकडून बाहेर होत, आता इकडून आत आणि तिकडून बाहेर. आणि मग ज्यावेळी ते परपेंडिक्युलर होईल 180 डिग्री टाका, 180 डिग्री -1 मायनस बी एवढा फ्लक्स असोसिएट होते. म्हणजे ईएमएफ परत एकदा मॅक्झिमम फ्लक्स झाला, परत एकदा मॅक्झिमम, पण उलट्या डायरेक्शन मध्ये. हे लक्षात घ्या. पण कुठल्या डायरेक्शन मध्ये, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं एरियाला सुद्धा हलवता येतो. पण आता सध्या मी काय म्हणतोय, मी मॅग्नेटिक फील्डच बदलतोय फक्त. हे बघा, मॅग्नेटिक फील्डच फक्त बदलतोय. म्हणून मॅग्नेटिक फील्ड टाइम व्हेरिंग. आणि मग मॅग्नेटिक फील्ड टाइम व्हेरिंग असेल तर अशा पद्धतीने फ्लक्स आपण काढू शकतो. आणि मग तो फ्लक्स आपण यामध्ये टाकायचा आणि मग ईएमएफ आपल्याला मिळेल E इक्वल टू डी बाय डी टी ऑफ इंडायरेक्शन ओव्हर एरिया ए इंटू बी बार टी इंटू डी ए बार. हे बघा झाला बघा हा ईएमएफ. अशा पद्धतीनं असोसिएट असणाऱ्या फ्लक्स वरून त्या फील्डचा किती फ्लक्स त्या एरियाशी असोसिएट आहे याच्यावरून आपल्या, हा मायनस आहे बरं का इथं, मायनस, याच्यावरून आपल्याला ईएमएफ ठरतो, ईएमएफ ची मॅग्निट्यूड ठरते. समजलं का? अशा पद्धतीनं फ्लक्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो अगोदर, आणि मग त्या फ्लक्सचा रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट केला की आपल्याला ईएमएफ मिळतो. आता हे झालं बी टाइम व्हेरिंग. आता मी तुम्हाला एरियाच जर फिरवायला सांगितला, एरियाच हलवायला सांगितला तर एरिया टाइम व्हेरिंग येईल. म्हणजे हेच इक्वेशन असं पण तुम्ही घेऊ शकता, E इक्वल टू मायनस डी बाय डी टी ऑफ बी बार इंटिग्रेशन ऑफ ओव्हर एरिया एस बी बार डॉट डी ए बार इंटू टी. म्हणजे डी ए बार फंक्शन ऑफ टी. टाइम नुसार जर एरिया फिरत असेल, मॅग्नेट स्थिर ठेवायचा आणि एरियाच फिरतोय. अशा पद्धतीनं व्हॅरिंग स्वरूपाचा मॅग्नेटिक व्हॅरिंग स्वरूपाचा एरिया आता त्या मॅग्नेटिक फील्डशी असोसिएट आहे, त्यावेळेचा ईएमएफ. पण दोन्हीचा अर्थ एकच, लक्षात घ्या. दोन्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर तेवढंच येतं, हेही लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आपण फ्लक्स वरून ईएमएफ कॅल्क्युलेट करतो. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट इथं तुम्हाला सांगतो. ही कॉइल आहे, आता कॉइल, मी या कॉइलला ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये ठेवले. हे सर्किट आहे बरं का कॉइल्स. आणि इकडं तुम्ही या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर मध्ये टाकून तुम्ही मॅग्निट्यूड मोजू शकता करंटची. मॅग्नेटिक फील्ड मी या डायरेक्शन मध्ये प्रोड्यूस केलंय बी एवढ्या इंडक्शन्स. बघा बी एवढ्या इंडक्शन्स मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलंय या डायरेक्शन मध्ये. ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये ही कॉइल आहे बघा, ही माझा हात म्हणजे हातावर कॉइल आहे बघा, ही या स्वरूपात.
आता जनरेट होणारा ईएमएफ 0 आहे या कॉइल मध्ये, म्हणजे इंड्यूस होणारा करंट सुद्धा 0. बघा 0. आता कॉइल जशी टाइम नुसार अशा पद्धतीने व्हेरी होत जाईल, तस तसा मॅग्नेटिक फील्ड त्याच्याशी ग्रेटर मॅग्निट्यूडचं असोसिएट होत येतं. आणि तेही कसं बघा, इकडून आत जाणार आणि तिकडून बाहेर येणार. बघा माझा हा हात तळ हात आहे, हा पाठीमागचा भाग आहे, अशी फिरवतोय कॉइल, इकडून आत जाणार आणि तिकडून बाहेर येणार अशा स्वरूपात. आणि ती वाढणारी मॅग्निट्यूड असं होत गेलं की यामध्ये ईएमएफ जनरेट होत जातो, त्याची मॅग्निट्यूड सुद्धा वाढत जाते. आणि मग तो ईएमएफ समजा या डायरेक्शन मध्ये, आणि मग इंड्यूस्ड करंट या डायरेक्शन मध्ये, इकडून हा करंट अशा पद्धतीने गॅल्व्हनोमीटर मधून जातो. गॅल्व्हनोमीटर समजा तुम्हाला या बाजूला डिफ्लेक्शन देतोय. या कॉइलच्या सर्किट मधून करंट बघा कसा गेलाय, या पद्धतीने गेला. आता ती कॉइल कंप्लीट परपेंडिक्युलर झाली, म्हणजे मॅक्झिमम ईएमएफ तयार होतो. कसला मॅक्झिमम? बघा ग्राफ काढतो, हा टाइम आणि इकडं ईएमएफ, ई म्हणतो त्याला मी, ईएमएफ. मग आता सध्या 0 होता मगाशी, मी कॉइल फिरवत गेलो तर हा ईएमएफ वाढत गेला, मॅक्झिमम झाला. हे बघा इथं मॅक्झिमम झाला. आता परत कॉइल फिरवत गेलो, म्हणजेच मॅग्निट्यूड कमी होत गेली, म्हणजेच फ्लक्स कमी होत गेला, म्हणजे ईएमएफ पण कमी होत गेला. आणि शेवटी आता मात्र हा भाग इथं आला का? आता परत म्हणजे अशी कॉइल फिरवत गेलो, हा भाग इथं आला. परत कॉइल पॅरलल, म्हणजेच कॉइलचा वेक्टर परपेंडिक्युलर, कॉस 90 0. परत एकदा हे गॅल्व्हनोमीटर तुम्हाला 0 डिफ्लेक्शन, म्हणजे आता करंट नाही. बघा इथं 0 झाला करंट, ईएमएफ पण 0, आणि ईएमएफ 0 असेल तर करंटच नाही, व्होल्टेज नसेल तर करंट नसतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आता ईएमएफ 0 झाला का? आता परत अशा पद्धतीने कॉइल फिरवतोय, म्हणजे असं दाखवतात हा, परत अशा पद्धतीने कॉइल फिरवतोय, आता परत फ्लक्स वाढत गेला, असोसिएट असणारा फ्लक्स परत वाढत गेला परपेंडिक्युलर स्वरूपात बरं का, परत वाढत गेला आणि फुल्ली परपेंडिक्युलर झाला. म्हणजे एरिया वेक्टर आणि 180 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीनं परत ईएमएफ वाढत गेला, पण विरुद्ध दिशेनं, पुन्हा उलटी डायरेक्शन. मगाशी असा करंट होता, आता मगाशी असा करंट होता, असा आता उलटा जाणार आहे. आता या डायरेक्शन मध्ये करंट, ईएमएफ या डायरेक्शन मध्ये करंट प्रोड्यूस करणार आहे. आता डिफ्लेक्शन या डायरेक्शन मध्ये येणार आहे, म्हणजेच ईएमएफ निगेटिव्ह साईडला वाढत जाणार आहे, आणि त्यानंतर पुन्हा परत 0 होणार आहे. परत कॉइल फिरते. अशा पद्धतीनं ही कॉइल कंटिन्युअसली जर फिरवत गेला, हे मॅग्नेट इथं आहेच, ही कॉइल कंटिन्युअसली फिरवत गेला अशा पद्धतीनं, तर तुमच्या लक्षात येईल, एकदा इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह या डायरेक्शन मध्ये, एकदा आता इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं तो ईएमएफ त्या सर्किट मध्ये स्वतःची डायरेक्शन बदलतो. तो ईएमएफ त्या सर्किट मधून स्वतःची डायरेक्शन बदलतो, म्हणजे करंट सुद्धा डायरेक्शन बदलतो. म्हणजे या सर्किट मध्ये गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट जशी कॉइल फिरेल तेवढ्या फ्रिक्वेन्सीनं, एकदा इकडं एकदा इकडं, एकदा इकडं एकदा इकडं, मग ती कॉइल एका सेकंदाला 10 वेढे काढत असेल, 10 रोटेशन, टाइम व्हेरिंग. अशा पद्धतीनं टाइम व्हेरिंग डीए एरिया, जर टाइम व्हेरिंग कसा आहे, 10 रोटेशन काढतोय, तर हा ईएमएफ सुद्धा 10 वेळा आपली डायरेक्शन बदलतो. एकदा प्लस मायनस असा, एकदा प्लस मायनस असा, म्हणजे करंट एकदा असा एकदा असा 10 वेळा बदलणार आहे डायरेक्शन. याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट, आणि या ईएमएफ ला पण म्हणतात अल्टरनेटिंग ईएमएफ. त्याला शॉर्ट मध्ये एसी म्हणतात, अल्टरनेटिंग करंट, एसी करंट, अल्टरनेटिंग करंट. म्हणजे डायरेक्शन अशा पद्धतीनं सातत्यानं बदलत असते. आणि आपल्या घरामध्ये बाळांनो असाच एसी आहे, कारण तो आपण कोयना नगर किंवा पवन चक्की ह्याच्यावरून येणारा, त्यामध्ये फिरवलेलंच असतं ना, काहीतरी कॉइल फिरवलेली असते किंवा मॅग्नेट तरी फिरवलेलं असतं, कॉइल फिरवलेली असते किंवा मॅग्नेट तरी फिरवलेलं असतं. असं
असा मॅग्नेट तरी फिरवलेला असतो. अशा पद्धतीनं तो जनरेट होणारा ईएमएफ बॅटरी सेल सारखा डीसी स्वरूपाचा नसतो. तो कसला असतो? एसी स्वरूपाचा असतो, म्हणजे अल्टरनेटिंग करंट. म्हणजे आपण जर बल्ब आपल्या घरातल्या सर्किटला जोडला, त्या बल्ब मधून करंट कंटिन्युअसली डायरेक्शन बदलत असतो, म्हणजे त्याच्यातला ईएमएफ कंटिन्युअसली डायरेक्शन बदलत असतो. आणि किती हर्ट्ज आहे आपल्या घरातला? 50 हर्ट्ज. 50 वेळा करंटची दिशा बदलते, 50 वेळा एका सेकंदात. एका सेकंदात 50 वेळा डायरेक्शन बदलत असते. याला म्हणायचं अल्टरनेटिंग ईएमएफ किंवा अल्टरनेटिंग सोर्स. त्या निमित्तानं आता माझ्या लक्षात आलं ते कॉइलच फिरवूया कंटिन्युअस, त्याच्यावरून लक्षात आलं की हा कसला तयार होतो? अल्टरनेटिंग करंट. आणि आपल्या बॅटरी सेल असतात का नाही, त्या सेल मधून येणारा मात्र डीसी असतो, म्हणजे एका डायरेक्शन मध्ये करंट असला की त्याच डायरेक्शन मध्ये असतो. पण हा मात्र कंटिन्युअसली डायरेक्शन बदलतो, म्हणजेच अल्टरनेटिंग स्वरूपाचा असतो. लक्षात आलं का? फ्लक्स ऑफ द फील्ड किंवा फ्लक्स इन द फील्ड, हे लक्षात आलं. आता बाकीचा भाग आपण काय करूया, नंतर घेऊया. एवढंच वाचायचं आता. बघा 2-3 आर्टिकल मी घेतलेत या बुक मधले. एक ऍप्लिकेशन ऑफ लेन्स लॉ, एक 2-3 ऍप्लिकेशन सांगितलेत. तुमच्या पुस्तकात एक दिले, 2-3 सांगितलेत तुम्हाला. जम्पिंग रिंग पण दिले, डोर, क्लोजिंग डोर. त्यानंतर एनर्जी कॉन्झर्वेशन लेन्स लॉ मध्ये कशा पद्धतीनं होतं. त्यानंतर लेन्स लॉ आणि फॅराडेज लॉ आता आपल्याला वेगळा करायचा नाही, एकच धरायचं आहे. आणि त्याचबरोबर फ्लक्स ऑफ दी फील्ड, फ्लक्स कसा असोसिएट असतो फील्डशी, त्यामधला बी टाइम वेअरिंग असेल किंवा एरिया टाइम वेअरिंग असेल, व्हॉट एव्हर मे बी. आणि मग असं केल्यानंतर किती ईएमएफ जनरेट होतो, आणि तो ईएमएफ थिटावर डिपेंड असतो. एरिया वेक्टर आणि बी, हे काय बी आणि डी ए यांचा डॉट प्रोडक्ट आहे, म्हणजे बी डी ए कॉस थिटा. त्या दोघांच्या मधल्या थिटावर डिपेंड असतो. आणि त्या थिटावरून आपण बघितलं तर तो कसल्या स्वरूपाचा असतो? अल्टरनेटिंग स्वरूपाचा असतो. सातत्यानं स्वतःची डायरेक्शन आणि मग प्रोड्यूस केलेला करंट सातत्यानं डायरेक्शन बदलणार असतो, म्हणून त्याला म्हणतात अल्टरनेटिंग ईएमएफ. कसला ईएमएफ म्हणायचं? अल्टरनेटिंग ईएमएफ. ठीक आहे, बाकीचा भाग आपण नंतर पाहू. ओके, बाय.